नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 19 जून 2025 चालू घडामोडी पाहणार आहे. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, ग्रीन लाईन बॉर्डर ही कोणत्या देशात आहे, जिला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे सायप्रस या देशामध्ये ग्रीन लाईन बॉर्डर आहे. तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी सायप्रस या देशाला आता नुकतीच भेट दिलेली आहे. तर त्या संदर्भात आपण काही माहिती पाहू. हा मित्रांनो, हा जो सायप्रस हा जो देश आहे, हा पूर्व मध्य समुद्रातील तुर्की आणि सिरियाजवळील एक बेट आहे आणि त्या बेटावर सायप्रस नावाचा देश आपल्याला पाहायला मिळतो. भौगोलिकदृष्ट्या आशियामध्ये असून ती युरोपियन युनियनचे सदस्य देशाला आहे आणि नुकतीच सायप्रसला पंतप्रधान मोदी यांनी 20 वर्षानंतर भेट दिलेली आहे. त्यामध्ये आताच पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाचं चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून प्रश्न. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेकॉरियोस असं या पुरस्काराचं नाव आहे. सायप्रसच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रप्रमुख आणि गुणवत्तेच्या नेत्यांना हा पुरस्कार दिला जातो. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणून आपण नुकतंच पंतप्रधान मोदी यांनी तिथे एक भेट दिली होती, या संदर्भातली ही माहिती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे, सिपरी अहवाल 2025 भारताकडे किती अणुबॉम्ब आहे? याचं उत्तर आहे भारताकडे 180 अणुबॉम्ब आहे. मित्रांनो, हा जो अहवाल आहे तो दरवर्षी सादर होत असतो. या अहवाला संदर्भात आपण अधिकची माहिती या ठिकाणी पाहणार. 2025ला हा अहवाल जाहीर झाला. हा अहवाल जो आहे तो सिपरी नावाची संघटना जाहीर करत असते. संघर्ष, शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण या विषयावर संशोधन करण्यासाठी समर्पित एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि या संस्थेची जी स्थापना आहे ती 1966ला झाली आहे. आता मित्रांनो, या संस्थेला प्रामुख्याने स्वीडन या देशाच्या संसदेकडून याला निधी पुरवला जात असतो. या संस्थेने आत्ताच 2025चा अहवाल जाहीर केला. त्यामध्ये असं सांगितलं आहे की भारताकडे 180 अण्वस्त्रे साठवलेली आहेत आणि पाकिस्तान या देशाकडे 170 एवढी अण्वस्त्रे आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत आपण पाकिस्तानचा जर विचार केला तर जवळपास भारताच्या जवळ जेवढी अण्वस्त्रे आहेत तेवढीच लगभग 10 कमी एवढी अण्वस्त्रे पाकिस्तानकडे सुद्धा आहे. चीनकडे किती अण्वस्त्रे आहेत तर 600 अण्वस्त्रे आपल्याला पाहायला मिळतात चीनकडे. मग खूप जास्त प्रमाणात आहे. आणि यामध्ये लष्करी खर्च सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर 2024मध्ये जागतिक खर्च जो आहे तो $2.7 ट्रिलियन एवढा पोहोचला आहे, जो ज्याच्यामध्ये यावर्षी 9.4% एवढी वाढ झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च करणारे देश आपल्याला अमेरिका सांगता येईल. अमेरिका हा सर्वाधिक खर्च करतो संरक्षणावर, हे एक महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर चीनचा नंबर लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सर्वात जास्त आयात करणारे देश म्हणजे देशामध्ये जे संरक्षण साहित्य आयात करणाऱ्या देशामध्ये पहिला क्रमांक युक्रेनचा आहे. सध्या तुम्हाला माहिती आहे की युक्रेनचं रशियासोबत एक प्रकारचं युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात युक्रेनला हे संरक्षण सामुग्रीची आवश्यकता असते. त्यानंतर दुसरा जो देश आहे तो म्हणजे भारताचा नंबर लागतो. तर भारतसुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करत असतो शस्त्रास्त्राची. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागेल आणि तिसरा कतार आहे. तर आपण भारताच्या संदर्भातच लक्षात ठेवायचं, भारताचा क्रमांक दुसरा आहे. त्यानंतर सर्वात जास्त शस्त्रास्त्रे निर्यात करणारे देश जो आहे तो अमेरिका आहे. म्हणजे जी एकूण निर्यात केली जाते शस्त्रांची, त्यामध्ये अमेरिकेचा नंबर पहिला क्रमांक आहे. म्हणजे जवळपास जी एकूण निर्यात होते त्याच्यामध्ये 43% एवढा वाटा अमेरिकेचा आहे. ही बाब महत्त्वाची आहे. आता हे होता सिपरी अहवाल, ज्याच्यावर परीक्षेमध्ये एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण पुढे चालू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की धरती आबा जनभागीदारी अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर ते ऑप्शन आहे ग्रामीण विकास मंत्रालय, कृषी मंत्रालय, आदिवासी मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय. त्याचं उत्तर आहे मित्रांनो आदिवासी विकास मंत्रालयाने धरती आबा जनभागीदारी अभियान सुरू केलेले आहे. तर या अभियानाचे काय उद्देश आहे ते आपण थोडक्यात पाहू. मित्रांनो, या अभियानाचा मुख्य उद्देश आदिवासी समुदायांना ज्या काही सरकारी योजना आहे आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणे. सरकारी योजना आणि त्या संदर्भातला लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी आपण वर उल्लेख केलेली जी योजना आहे, प्रधानमंत्री धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष
या योजनेचा ती एक भाग आहे. म्हणजे कोणती वरची योजना आपण जिचा उल्लेख केला ती म्हणजे धरती आबा जन भागीदारी अभियान योजना. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ तो म्हणजे कोणती पाणबुडी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? ठीक आहे, असा प्रश्न आहे. कोणती पाणबुडी विरोधी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? त्याचं उत्तर आहे INS अर्नाळा. ही जी आहे ते पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे जी भारतीय नौदलामध्ये काय झाली आहे, दाखल झाली आहे. या युद्धनौकेच्या संदर्भात आपण थोडी माहिती पाहू मित्रांनो. तर इथे मी काही इमेज दिलं आहे. हे अर्नाळा म्हणून आहे, INS अर्नाळा म्हणतो आपण, आणि इथे हे सहभागी होत असल्याचं आपल्याला दिसून येते. तर या युद्धनौकेच्या संदर्भात काय एक विशेष सांगता येईल तर INS अर्नाळा हे भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी विरोधी शेलो वॉटर युद्धनौका आहे. हे महत्त्वाचं आहे. पहिली पाणबुडी विरोधी शेलो वॉटर युद्धनौका म्हणून हिला ओळखले जाते, जी 18 जून 2025 रोजी विशाखापट्टणम येथे नेव्हल डॉकयार्डमध्ये नौदलात सामील झाली. ही युद्धनौका भारतातच बनली गेली असून महाराष्ट्रातील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले आहे आणि ती उथळ पाण्यात शत्रूंच्या पाणबुड्या शोधून निष्क्रिय करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे समकालीन समुद्री सुरक्षेत ती महत्त्वाची ठरते. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत तिचा समारंभ झाला. ही नौका आत्मनिर्भर भारताचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तर हे झालं INS अर्नाळाच्या संदर्भात माहिती. पुढे जाऊ मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे महिला T20 वर्ल्ड कप 2026 हे कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये. तर पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025ची घोषणा झाली आहे. त्यामध्ये युवा पुरस्कार म्हणून महाराष्ट्राच्या कोणत्या व्यक्तीची हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर त्यांचं नाव आहे प्रदीप कोकरे असं त्यांचं नाव सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे तर या साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहू. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे 2025चा आहे आणि 18 जून 2025ला साहित्य अकादमीने युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये मराठीत प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला युवा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता? प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे सुरेश सावंत. सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला बाळ साहित्य पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. तर हे होते साहित्य अकादमीचे पुरस्कार जे पेपरमध्ये विचारतात. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने ऑपरेशन या ठिकाणी सिंदूर सुरू केलेलं आहे. आता मी हे ऑप्शनमध्ये मी डायरेक्ट प्रश्नातच टाकलं, त्यामुळे कोणतं ऑपरेशन सुरू केलं तर ऑपरेशन सिंदूर सुरू केलेलं आहे. या ठिकाणी इराणमधून जे काही भारतीय विद्यार्थी आहे यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे सुरू केलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे झालं आजचं चालू घडामोडी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ऑफलाईन जी बॅच आहे ती गणित आणि बुद्धिमत्तेची ती चालू झालेली आहे. अगदी बेसिकपासून म्हणजे गुणाकार भागाकार इथपासून आपण या बॅचमध्ये शिकवतो. आणि ही जी बॅच आहे 19 जून ला सुरू झालेली आहे आणि याचा टायमिंग आहे तो म्हणजे 8 ते 9:30 असं 1.5 तास ही बॅच चालणार आहे. संकल्प अकॅडमी धारवा. तर मित्रांनो मला संपर्क करायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.